नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखीवरती असणारे नवीन 3D रोबोटिक्सचे उपचार आणि विषय चर्चा करण्यासाठी प्रख्यात रोबोटिक सांध्यतज्ञ असणारे डॉक्टर आशिष आर्बट सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर आशिष आर्बट सरांची. नमस्कार सर. डॉक्टर आशिष आर्बट सरांचं व्यक्तिमत्व केवळ आता महाराष्ट्रात आणि भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती रोबोटिक सांधेतज्ञ म्हणून प्रख्यात आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतं की हजारो गुडघेदुखीच्या सांधेदुखीच्या रुग्णांना त्यांनी रोबोटिक उपचारांनी बरं केलंच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी ऑर्थोपेडिक प्रशिक्षण आपलं हे केईएम हॉस्पिटल मुंबई या ठिकाणून संपादन केलं आणि हे करत असताना त्यांना गोल्ड मेडल म्हणजे सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. यानंतर त्यांनी यूकेला म्हणजेच इंग्लंडला प्रयाण केलं. त्या ठिकाणी त्यांनी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमधलं प्रगत प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर रोबोटिक सर्जरीमधलं विशेष प्रशिक्षण त्यांनी अमेरिका US या ठिकाणून संपादन केलं. अर्थात या सर्व प्रशिक्षणाचा फायदा भारतातील रुग्णांसाठी भारतात परतले आणि सध्या पुणे या ठिकाणी ते प्रामुख्याने कार्यरत आहेत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की पुण्यामध्ये सध्या ते विशेष करून जहांगीर हॉस्पिटल, ऑयस्टर अँड पर्ल हॉस्पिटल आणि रत्ना हॉस्पिटल या ठिकाणी प्रामुख्याने कार्यरत आहेतच. पण ह्या व्यतिरिक्त मला आवर्जून सांगायचं वाटतं की सर्व प्रकारच्या सांधेदुखीच्या रुग्णांसाठी एकत्रितपणे एका छताखाली उपचार त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. सर्वसामान्य रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा ब्रीदवाक्य ठेवून आज त्यांची टीम ही सातत्याने कार्यरत आहे आणि ह्या उपक्रमाचा भाग म्हणूनच विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतं कार्यक्रमाच्या माध्यमातून की सांधेदुखीच्या रुग्णांसाठी हे विशेष शिबिर असणार आहे, ज्या अंतर्गत विशेष सवलत असणार आहे. आपल्याला उपचारांमध्ये आणि कन्सल्टेशनमध्ये याचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे सांधेदुखी शिबिराचे विशेष हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊ शकता. डॉक्टर आशिष आर्बट सरांना विशेष केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीबद्दल सन्मानितही करण्यात आलेलं आहे. नुकताच त्यांना सुश्रुत हेल्थ आयकॉन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं होतं आणि याच बरोबरीने कोविडमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना आपले महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्री भगतसिंगजी कोश्यारी यांच्या हस्ते सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या कार्यक्रमात ते आपल्याला मार्गदर्शन करणार रोबोटिक उपचारांविषयी. पण तत्पूर्वी सांधेदुखीविषयी थोडंसं जाणून घ्या सरांकडनं. सर, सांधेदुखीविषयी आम्हाला सांगा. सांधेदुखी म्हटलं की गुडघे आपल्या डोळ्यासमोर येतात, काय सांगता येईल? महेश, आम्ही सांधेतज्ञ आहेत, त्यामुळे आमचे जे मेजर पेशंट्स असतात ते सांधेदुखीने येतात. यंग पेशंट्सपासून तर वयोवृद्धांपर्यंत आणि बरेचसे दिव्यांग पण पेशंट आमच्याकडे येतात. आपण जर एक एक्झाम्पल घेतलं तर सांधा जर आपण बघितला, जर आपण गुडघ्याचं एक्झाम्पल घेतलं तर सांध्यामध्ये मेन प्रॉब्लेम इकडचे असणारे जे मसल्स आहेत किंवा आतमधले हे जे लिगामेंट आहेत किंवा गादी आहे किंवा हे वक्रुज जे कार्टिलेज आपण म्हणतो, वंगण म्हणतो की जे या प्रकारे घर्षित होतं, वयामानाने जे घर्षित होतं त्यामुळे पण ते दुखतं. तर संधिवात हा प्रत्येक वेळा ऑपरेशन लागेल असं नाही. पेशंट जेव्हा आपण आमच्याकडे येतात तर आम्ही एक होलिस्टिक अप्रोच ठेवलेला आहे. होलिस्टिक अप्रोचचा अर्थ महेश असा आहे की आमचे ज्युनियर डॉक्टर्स त्याची एक पूर्ण 12-14 वर्षापासून ट्रेंड असलेली टीम त्यांना पहिले बघते. त्यांचे मानसिक, सामाजिक आणि इतरत्र जे प्रॉब्लेम्स आहेत, इतर ब्लड टेस्ट आहे ते सगळा ते टेस्ट करतात, ते बघतात, त्यांना समजून घेतात, त्यांचा प्रॉब्लेम समजून घेतात, एक होलिस्टिक अप्रोच बघतात. प्रत्येकालाच ऑपरेशन लागेल असं नाही. काही काहींना नुसतं इंजेक्शनद्वारे पण आपल्याला बरं करता येतं, काही काहींना नुसतं औषध गोळ्यांनी लाईफस्टाईल चेंज करून पण हे करता येतं. पण जे ग्रेड 3मध्ये कोणाचं लिगामेंट तुटलेलं असेल आणि ग्रेड 4मध्ये म्हणजे पूर्ण जर वंगणे गेलेलं असेल तर त्यांना मात्र रोबोटिक उपचार आपण करतो आणि त्याच्यावर आपण आज विशेष चर्चा करायला इथे बसलेलो आहे. कारण की रोबोटिक्समध्ये पण खूप कन्फ्युजन आता निर्माण झालेलं आहे. येस, आपण हे आता जाणून घेतलं की विविध प्रकारचे उपचार विविध टप्प्यात आता आपल्याला उपलब्ध आहेत आणि बऱ्याचशा रुग्णांना विना शस्त्रक्रिया सुद्धा उपचार देता येणं शक्य. आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सांगायची लोकांना की आपल्याला सांधेदुखी असेल तर आपण घाबरू नका. आपल्यासाठीच विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. फक्त संपर्कासाठी जे स्क्रीनवरती आपण नंबर बघत आहात ते टिपून घ्या, त्याच्यावरती जरूर कॉल करा. कारण सांधेदुखी ह्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात असेल तर आपल्याला विना शस्त्रक्रिया इंजेक्शनचे उपचार आहेत किंवा त्याच अनुषंगाने गरज पडली तर दुर्बीण लेझरचे उपचार आहेत. ह्याद्वारे आपल्याला गुडघेदुखीवरती सांधेदुखीवरती मात करता येणं शक्य आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सवलतीच्या दरामध्ये आता उपचार उपलब्ध आहेत, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच या अनुषंगाने पुढच्या टप्प्यातली जेव्हा सांधेदुखी येते तेव्हा अर्थातच जॉईंट रिप्लेसमेंट किंवा सांधे रोपण आपल्याला करावं लागतं आणि ह्यामध्ये आता रोबोटिक तंत्रज्ञान आलेलं आहे आणि त्यामध्ये जे काही कन्फ्युजन आहे ते दूर करा. आपल्याला काय सांगता येईल? महेश, 95% लोक आमच्याकडे आता सेकंड थर्ड ओपिनियनसाठी येत आहेत.
पॅन इंडियामधनं येतात आणि सगळ्यांना कोणी ना कोणी जॉईंट रिप्लेसमेंट सांगितलेली असते. जॉईंट रिप्लेसमेंटची कॉमन जी भीती आहे की माझा पूर्ण सांधा बदलला जाईल का, मला पुन्हा सगळं काय करता येईल का, त्यासाठी आपण काही टेस्टिमनीज पण आज इथे आणलेल्या आहेत. पण प्रेक्षकांना एज्युकेट करणं, त्यांना समजून देणं हा आमचा मूलभूत आमचं एक आमच्या टीमचं ब्रीद आहे आणि ते आम्ही पूर्ण करतो आणि आज त्यासाठीच आपण इथे बसलेलो आहोत. आणि बेसिकली कुठलंही जॉईंट जेव्हा खराब होतं तेव्हा इकडचं जे वंगण आहे हे गेलेलं असतं, ते पुन्हा येत नाही कुठल्याही औषध गोळ्यांनी, ते येत नाही. जेव्हा ते ग्रेड 4ला गेलेलं असतं, जे आपण एक्सरे किंवा CT स्कॅनमध्ये बघतो. रोबोटिक्समध्ये आता जे 4 विशेष मोठे जे रोबोज आहेत, जसं कोरी आहे, मेको आहे आणि वेलिस आहे, हे सगळ्याच्या सगळे 4ही रोबोज आता आमच्याकडे आहेत आणि त्याच्यावर अजून एक नवीन टप्पा आणलेला आहे, तो आहे HoloLens AI. पेशंटला जेव्हा जॉईंट रिप्लेसमेंट सांगण्यात येते, कोणी इम्प्लांटवर खूप भर देतं किंवा कोणी रोबोवर खूप भर देतं. पण प्रेक्षकांनी हे लक्षात घ्यावं की आता डॉक्टर अर्बट्स टेक्निक आणि टीम नवीन काय करते, तर आम्ही काय करतो की पेशंटचा पहिले CT स्कॅन करतो. जेव्हा त्यांना ऑपरेशन कोणी सांगितलेलं असेल, आता महेश जे काही रोबोज आहेत ते पण जर पेशंटला सूट होतात की नाही हे पण आपण स्टडी करून बघतो. पेशंटला विशेष करून जे बेस्ट इम्प्लांट फिट होईल, ज्यांनी त्याला 98% फिट जे बसेल, ते आपण AIद्वारे 3D रोबोटिक्समध्ये पहिले टेस्ट करतो पेशंटला टच करायच्या आधी. 13 डिफरंट कंपनीजमध्ये आपण हे इम्प्लांट डिसाईड करतो. ते जेव्हा इम्प्लांट डिसाईड झालं ते पेशंटशी डिस्कस होतं, पेशंटच्या रिलेटिव्हशी डिस्कस होतं आणि त्याला जो निगडीत जो रोबो आहे तो आम्ही वापरतो. त्याला जर अवेलेबल रोबो नाही तर HoloLens AI वापरतो. पण पेशंट स्पेसिफिक इम्प्लांटेशन हे आता प्रेक्षकांनी समजून घ्यावं की रोबो हा त्यातला 10% आहे, इम्प्लांट त्यात 20% आहे आणि MIS टेक्निक जी महेश आम्ही आता करतो, MIS म्हणजे मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी. जॉईंट रिप्लेसमेंट ही एक सॉफ्ट टिश्यू सर्जरी आहे. आपल्या टेक्निकमध्ये आपण सगळे मसल्स वाचवतो आहे, सगळे लिगामेंट वाचवतो आहे आणि पेशंटला जे निगडीत इम्प्लांट आहे, जे त्याला 98% फिट होईल, हे टाकल्यामुळे आता जे तुम्ही टेस्टिमनीज बघतात ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पेशंट करू शकतात आणि महेश तब्बल लाईफ लाँगची आपण ह्याला गॅरंटी देऊ शकतो. तर रोबोटिकमध्ये नवीन काय आलेलं आहे की सगळे अवेलेबल रोबो हे पेशंटला काय फायदा देत आहेत, ते सगळे रोबो आता आपल्याकडे अवेलेबल आहेत. स्टडी केल्यावर सगळ्या अवेलेबल इम्प्लांटमध्ये तुम्हाला कुठलं बेस्ट फिट बसेल हे आपण आता बघतो. बऱ्याच जागी महेश असं काय होतं की एका पर्टिक्युलर कंपनीचा रोबो घेतल्यामुळे प्रत्येक पेशंटला तोच इम्प्लांट टाकला जातो आणि ते 10मधनं 6 लोकांना तो रोबोटिक असला तरी सूट होत नाही आणि तिथे फेलियर्स येतात. ते आपण आता पूर्णपणे संपुष्टात आणलेलं आहे आणि हा मेन थिंग पेशंट स्पेसिफिक इम्प्लांटेशन आणि MIS टेक्निक महेश तब्बल 3 ते 4.5 इंचात आपलं नी होतं आणि 2.8 इंचेसमध्ये आपण हिप रिप्लेसमेंट करतो आहे, सगळे मसल्स वाचून. हे प्रेक्षकांनी जाणून घ्यावं की 80% जे आहे हे सॉफ्ट टिश्यू आहे, हे मसल आहे आणि ही प्लॅस्टिक सर्जरी आहे. त्यामुळे सर्जन नीट निवडणं हे आजच्या प्रोग्राममधनं प्रेक्षकांनी कळलं पाहिजे, रोबो किंवा पर्टिक्युलर इम्प्लांटच्या मागे न धावता. येस, आपण हे बघत आहोत अनेकविध रुग्ण ज्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडून आलेलं आहे रोबोटिक उपचारानंतर, जे आपण बघितले स्क्रीनवरती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ह्या अनुषंगाने आपण अनेकविध रुग्णांचं मनोगतही ऐकणार आहोत. त्यातीलच पहिल्या रुग्णाचं आपण मनोगत ऐकूया, कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे. डॉक्टर आशिष अर्बट सरांकडे उपचार घेतल्यानंतर बघूया आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरती. मला बायलॅटरल THR म्हणजे टोटल हिप रिप्लेसमेंट सर्जरी करण्याचा सल्ला दिला. सर्जरीनंतर 6 महिने होत आहेत. मी माझ्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज एकदम व्यवस्थित परफॉर्म करू शकतो. त्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. मी मांडी घालून बसू शकतो, बाईक चालवू शकतो आणि मला चालण्यामध्येही कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. आशिष अर्बट सरांचा आणि त्यांच्या टीम्सचे धन्यवाद मानायचे की मला त्यांनी माझं जे नॉर्मल आयुष्य आहे ते परत दिलं. आपण हे बघितलं की कशा रीतीने रोबोटिक उपचारांमुळे आमूलाग्र परिवर्तन घडलेलं आहे एकंदरीतच सांधेदुखीच्या उपचारांमध्ये. सर, या अनुषंगाने मला थोडंसं हिप जॉईंट विषयी विचारायला आवडेल, कारण करोनानंतर एव्हियन सारखा आजार खूप बळावला आणि त्याच्यामध्ये विविध कारणं आहेत. अतिरिक्त मद्यपान झालं किंवा अतिरिक्त स्टिरॉइडचं सेवन आहे, काही व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, काही ऑटोइम्युन आजार आहेत. तर एकंदरीतच हिप जॉईंट विषयी आपण एक AV बघूया आणि आम्हाला सांगा. आता आपण जर मी एक हिपचं सॅम्पल आणलं आहे. एव्हियन म्हणजे काय होतं, इकडचं जे सॉफ्ट बोन आहे खराब होतं आणि हे
मोठं जे बोन आणि वंगणास आहे ते खाली पडतं बेसिकली. कारण काही असो आणि सर्वात जास्त कारण सध्याच्या टप्प्यात कोविडमुळे आहे. ट्रीटमेंट घेतली असो नसो, कोविडमुळे त्या पर्टिक्युलर व्हायरसमुळे सुद्धा हे झालेलं आहे. आणि बरेचसे यंग पेशंट जसं आता तुम्ही टेस्टिमोनियल बघितलं आमच्याकडे येतात, तर आमची जी डॉक्टर अर्बट्स न्यू MIS टेक्निक, ज्याच्यामध्ये आम्ही पेशंट स्पेसिफिक सांध्या प्रत्यारोपण करतो, ज्याच्यावर बोन येऊन जातं आणि सगळेच्या सगळे मसल्स अँटीरोलॅटरल MIS टेक्निक महेश अक्षरशः रेग्युलर हिप रिप्लेसमेंट 18 इंचात होते, आता आपली रिप्लेसमेंट 3पेक्षा कमी इंचात होते. 2 लेअरचेच टाके असतात. ऑलमोस्ट सगळ्या पेशंटला आपण त्याच्यावर बोन येणारे इम्प्लांट टाकतो आणि आधीच प्लॅन केले असल्यामुळे काय होतं, इतर रोबोटिक्समध्ये ओपन केल्यावर कळतं. आता 3D रोबोटिक प्लॅनिंगमध्ये आपण पेशंटला टच करायच्या आधी त्यांना जे बेस्ट इम्प्लांट फिट बसेल ते हे करतो आणि इंडियामध्ये ठरलेल्या लोकांकडे हिपचे रोबोज आहेत, ते आमच्याकडे आहे. रोबोटिकचा त्यात फायदा असा असतो की आपण जर स्टडी केलं तर पेशंटची ॲनॅटॉमी मॅच करता येते, इम्प्लांट मॅच करता येतं. सगळे रोबो सेम नाहीत. बऱ्याचशा रोबोमध्ये स्टडी पॅटर्न नसतं. कंपनी स्पेसिफिक इम्प्लांट टाकलं जातं, ते आपल्याकडे होत नाही. आपण पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट टाकतो. या 2 शब्दांचा अर्थ ज्यांना कळेल त्यांनी आमच्या वेबसाईट ला भेट द्यावी आणि याच्यावर डिटेल अजून समजून घ्यावं. येस, आपल्या वेबसाईट विषयी थोडंसं सांगा, काय आहे वेबसाईट? आमची वेबसाईट आहे www.ASHIS.com. याच्यावर जावं किंवा तुम्ही उपरोक्त दिलेल्या नंबरला जेव्हा कॉन्टॅक्ट केले ते तुम्हाला त्या वेबसाईटचं डिटेल देतील. त्यावर पूर्णपणे डिटेल एक्सप्लेनेशन आहे की हे 3D रोबोटिक्स काय आहे, पेशंट स्पेसिफिक इम्प्लांटेशन काय आहे आणि इतर रोबो आणि हे सगळ्या रोबोटिक्समध्ये आपल्याला फायदा काय आहे. प्रेक्षकांनी हे जाणून घ्यावं की रोबो काही जादू करत नाही. त्याच्या मागचा सर्जन, त्याच्या मागचा करणारा स्पेशलिस्ट हे फरक करू शकतो. आणि जॉईंट रिप्लेसमेंट ही वेळेवर करणारी गोष्ट आहे, सॉफ्ट टिश्यूची गोष्ट आहे, मसल वाचवण्याची गोष्ट आहे. नुसतं इम्प्लांट आणि रोबोच्या मागे न जाता त्याला कोण वापरतं आहे, त्यांना एक्सपिरियन्स किती आहे. महेश, आता आम्ही जवळपास 11,000हून जास्त या सर्जरीज केलेल्या आहेत. गेल्या 12 ते 14 वर्षापासून आम्ही रोबोटिक्स करतो आहे आणि याचा फायदा आता आम्ही 5 डिफरंट प्रकारचे रोबो वापरतो आहे, 5 डिफरंट प्रकारच्या टेक्नॉलॉजीज वापरतो आहे. पण त्या टेक्नॉलॉजीज आम्ही आधी स्टडी करून पर्टिक्युलर रोबो ह्या पेशंटला सूट होईल का हे डिसाईड करूनच तो रोबो वापरतो. येस, आणि ही आहे रोबोटिक टेक्नॉलॉजी जी सर्वसामान्य लोकांना आता उपलब्ध झालेली आहे. डॉक्टर आशिष अर्बट सरांच्या मार्गदर्शनाखाली विशेष करून पुण्यामध्ये जहांगीर हॉस्पिटल, त्याच पद्धतीने ऑयस्टर अँड पर्ल हॉस्पिटल आणि रत्ना हॉस्पिटल या ठिकाणी. आणि मला सगळ्याच प्रेक्षकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचे की पुढील काही दिवसांसाठी विशेष करून शिबिर असणार आहे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी, ज्या अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये कन्सल्टेशन, इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रीटमेंट हे उपलब्ध असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठीचे आपण स्क्रीनवरती नंबर बघता, ते हेल्पलाईन नंबर आहेत सांधेदुखीच्या रुग्णांसाठी. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभही घेऊ शकता. सर, या अनुषंगाने आपण अजून एका रुग्णाचं मनोगत ऐकूया, कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे एकंदरीतच हे रोबोटिक उपचार घेतल्यानंतर. डॉक्टर राजेश्री अनिल बडगुजर, माझं प्रोफेशन मी डॉक्टर आहे आणि मला एक 7-8 वर्षापासून गुडघ्यांचा त्रास होता. मग मी सगळे तपासण्या केल्यावर कळलं की मला नी रिप्लेसमेंट करावं लागणार आहे. तर मी डॉक्टर आशिष अर्बट सरांचा कॉन्टॅक्ट केला. सरांकडे मी आले आणि 2 दिवसापूर्वी माझं ऑपरेशन झालं आहे आणि मी एकदम ओके आहे. येस, आपण बघितलं की त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि जेव्हा त्यांना ह्या रोबोटिक उपचारांची गरज पडली तेव्हा अर्थातच त्यांनी डॉक्टर आशिष अर्बट सरांकडे हे उपचार घेतले आणि त्या संपूर्णतः बऱ्या झालेल्या आहेत. आपण बघू शकतो की विविध प्रकारचे हे रुग्ण, ज्यांना गुडघेदुखी होती, खुब्याची सांधेदुखी होती, असे रुग्ण पुन्हा एकदा चालण्याचा आनंद घेऊ शकतात, आयुष्य जगण्याचा आनंद घेऊ शकतात. सगळ्या हालचाली ज्या आहेत त्या पूर्ववत होतात, मांडी घालून बसता येऊ शकते, बाईक चालवणं. सर, ह्या सर्व हालचाली आता त्यांना करता येणं शक्य आहे. मला वाटतं हे रोबोटिक उपचारांचं श्रेय काय सांगता येईल याविषयी थोडंसं आम्हाला, किती हालचाली त्यांना कशा रीतीने करता येतात? महेश, अगेन मी जेव्हा सांगतोय की आता रोबो सगळ्यांकडे आलेले आहेत आणि आमच्याकडे मार्केटमध्ये असले 4च्या 4 रोबो आता आमच्या सेंटर्सला आलेले आहेत. पण पेशंटला जेव्हा आम्ही स्टडी करून कुठला रोबो, कुठलं इम्प्लांट, पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट जेव्हा आपण सिलेक्ट करतो आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह मसल स्पेअरिंग अप्रोच, लिगामेंट स्पेअरिंग अप्रोच जेव्हा आपण करतो तेव्हा हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज तेच इम्प्लांट जादू करतं. जर ते इम्प्लांट चुकीच्या पेशंटमध्ये गेलं आणि ते स्टडी न झाल्यामुळे बऱ्याचशा पेशंटला रोबोटिक सर्जरीनंतर सुद्धा काहीसा फायदा होत नाही. आता प्रेक्षकांना आत्ता कळत असेल की
व्यवस्थित स्टडी केल्यामुळे, ऑपरेशनच्या आधी स्टडी केल्यामुळे, प्लॅन केल्यामुळे आता जे 3D रोबोटिक्स मध्ये आपण इम्प्लांट चूज करतो, त्यामुळे महेश हे सगळं पॉसिबल होतं. आणि ॲड टू दॅट सर्जिकल टेक्निकमध्ये जिथे आपण सगळेच्या सगळे मसल्स, सगळेच्या सगळे लिगामेंट वाचवतो, त्यामुळे हे पॉसिबल आहे. फक्त प्रेक्षकांनी वेळेवर आलं तरच आपल्याला सगळ्या गोष्टी वाचवता येतात. जितकं दिरंगाई करतो मसल पिवळे पडतात, लिगामेंट सुकून जातात आणि खूप लेट आल्यावर आपल्यालाही तेच करावं लागेल जे इतर कन्व्हेन्शनल डॉक्टर करतात. तर कन्व्हेन्शनल सर्जरी खराब नाही आहे किंवा रोबोटिक सर्जरी काही जादू नाही आहे. कोण करतंय आणि त्याचा पेशंटला किती फायदा आहे हे जाणून घ्यायसाठी आमची टीम त्यांना व्यवस्थित समजून सांगते. आपण प्रचंड स्टडी करतो पेशंटला हात लावायच्या आधी. अननेसेसरी सर्जरी नको आणि अननेसेसरी पर्टिक्युलर कंपनीचं इम्प्लांट तुमच्यावर ठोपवायला नको. हे 2 गोष्टी आमची टीम बऱ्यापैकी त्यांना समजून सांगते. आणि एकदा पेशंटला हे कळलं की पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट म्हणजे त्यांना जे निगडीत बेस्ट फिटिंग इम्प्लांट जे 98% त्यांना बसतं आणि त्यांचे बरेचसे मसल्स आपल्याला वाचवता येतात आणि MIS टेक्निक केल्यामुळे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पॉसिबल होतात. तर पेशंटने आज समजून घ्यावं की वेळेवर येणं, आपला आजार समजून घेणं, आमच्या टीमशी डिस्कस करणं आणि इम्प्लांट चूज करणं हे पूर्णपणे आपण पेशंटशी वार्तालाप करून डिस्कस करतो आणि मग पाहिजे ते रोबोज आपण आता वापरतो. लकीली आज मी 3दा सांगितलं आहे की 4ही कंपनीचे रोबोज आता आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे ती एक मोठी विवंचना आमच्यात दूर झालेली आहे. आणि AI बेस्ड हॉलोलेन्ससुद्धा आता आलेला आहे. तर पेशंटला वर्ल्डमधनं बेस्ट टेक्नॉलॉजी की एका पर्टिक्युलरच इम्प्लांट, पर्टिक्युलरच रोबो नाही, तर पूर्ण एक कॅफेटेरिया ओपन झालेला आहे आणि दे कॅन टेक द बेनिफिट इन आवर सेंटर्स. येस, मला वाटतं आणि आपण बघत आहोत हॉलोलेन्स टेक्निक, जे अत्याधुनिक सर्वात नवीन असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स ह्याचा संगम आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळे अतिशय एक मोठा ॲडव्हान्टेज रुग्णांना झालेला आहे की टेलर मेड, म्हणजे आपण आयते कपडे घेणं किंवा शिवून कपडे घेण्यातला जो फरक आहे तोच या ठिकाणी आहे की आपल्याला स्पेसिफिक इम्प्लांट पेशंटच्या गरजेनुसार त्याला असणारं सांधेरोपण किंवा असणारे उपचार हे दिले जाऊ शकतात. कारण त्याच्यामध्ये आता ऑप्शन्स उपलब्ध झालेले आहेत आणि हे शक्य झालेले आहे अर्थातच डॉक्टर आशिष अरबट सरांच्या परिश्रमामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे सर्वसामान्य रुग्णांना, सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून दिलेले आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांधेदुखीचं शिबिर आहे, ज्या अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये इन्व्हेस्टिगेशन, कन्सल्टिंग आणि त्याचप्रमाणे उपचार उपलब्ध असणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे हेल्पलाईन नंबर आहेत सांधेदुखीच्या रुग्णांसाठीच आहे. याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. एकंदरीतच मला सांगायचं की ह्या अनुषंगाने आपण अजून एका रुग्णाचं मनोगत ऐकूया, कशा रीतीने त्यांना ह्या उपचारांचा फायदा झालेला आहे बघूया आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरती. शरबट सरांनी माझं ऑपरेशन केलं. ऑपरेशन अगोदर मला खूप त्रास होता, खूप पेन होता. माझ्याच्याने घरातली कामही होत नव्हते. ही रिप्लेसमेंट नंतर मी आता चालू शकते, फिरू शकते, पायऱ्या उतर चढ करते आणि सर्व कामं करते. मी गरबा केला आणि रेग्युलर डान्स पण करत आली आहे. आशिष अरबट सर, खूप खूप थँक्यू. मला वाटतं की खरोखर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघू शकता आणि त्या डान्स पण करू शकतायत. एवढी प्रगती ही ह्या उपचारांमुळे ते साध्य करू शकलेले आहेत आणि याचं सगळं श्रेय डॉक्टर आशिष अरबट सरांना त्यांनी दिलं. सर, स्त्रियांमध्ये सांधेदुखीचं प्रमाण थोडं जास्त आहे का आणि त्याचा ह्या सगळ्या टेक्निकचा ॲडव्हान्टेज त्यांना कसा मिळतो, कारण त्यांच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाणही जास्त असतं. पटकन आमच्या प्रेक्षकांना काय सांगता येईल? स्त्रियांचं ऑस्टिओआर्थरायटिस जेनेटिकली जास्त आहे. त्यांचे हाडं ठिसूळ पिरियड बंद झाल्यामुळे किंवा इतर वजनामुळे या बऱ्याच गोष्टी असतात आणि स्त्रिया महेश इंडियामध्ये स्वतःची जास्त काळजी करत नाहीत. तर त्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिस आणि इतर आजारांचं प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त आहे. आता न्यूओ MIS टेक्निक म्हणजे स्त्रियांना कमीत कमी टाके, कमीत कमी इजा 2.8 इंचेसमध्ये जर हिप रिप्लेसमेंट होत असेल महेश, तर इवन आपल्या अंडरगार्मेंटच्या बाहेर पण ते स्कार दिसत नाही. इम्प्लांट आधी आम्ही रोबोटिकनी स्टडी केलेलं असतं, त्यामुळे त्यांना 100% फिट होतं. त्यामुळे घरची कामं करायची आहेत, उद्या खाली बसायचं आहे, कपडे धुवायचे आहेत, शेतात कामं करायचे, ते सगळं आता त्या पेशंट तुम्ही बघताय योगापासून तर डान्सपासून सगळं करतायत. तर टेक्नॉलॉजी, सर्जिकल टेक्निक, प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन ह्याचं सगळं समन्वय आपण हे गाठतो, घरी पाठवतो. हा सगळा महिलांना प्रचंड फायदा आहे. स्कार नाही, स्किनवर टाके नसतात, ते काढावे लागत नाहीत आणि मसल वाचवल्यामुळे त्यांची जी घरची ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा डान्सिंग असेल किंवा जे काही असेल त्या महिला करू शकतात. ही एक मोठी फिअर असते की मला घरची कामं वगैरे करता येतील की नाही.
तर दिरंगाई न करता जर वेळेवर केलं तर तब्बल महेश आम्ही 40 वर्षाची गॅरंटी या सर्जरीची देऊ शकतो. येस, मला वाटतं जाता आता एक मोलाचा सल्ला सगळ्यांसाठीच दिला डॉक्टर आशिष आर्बट सरांनी की आपण लवकर उपचार घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सुरक्षित आणि आरोग्यदायी आहेत, ह्याच्यात कोणतीही रिस्क नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पेशंटला आयुष्य जगण्याचा आनंद, चालण्याचा आनंद, वेदना मुक्तीचा आनंद ह्या रोबोटिक उपचारांमध्ये मिळणार आहे आणि याचं सगळं श्रेय डॉक्टर आशिष आर्बट सरांना जातं. आणि ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांधेदुखीच्या रुग्णांसाठी विशेष शिबिर आहे, ज्या अंतर्गत आपल्याला सवलत असणार आहे कन्सल्टेशनमध्ये, इन्व्हेस्टिगेशन आणि उपचारांमध्ये. तर जरूर याचा लाभ घेण्यासाठी फक्त कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे सांधेदुखीच्या रुग्णांसाठीच हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊ शकता. सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.